सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहन डांगरे यांचे आई प्रतिष्ठान आणि भारत जाधव यांच्या माणुसकी प्रतिष्ठानच्या वतीने सेटलमेंट भागात महिलांसाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 1:30च्या सुमारास हा कार्यक्रम होता। यावेळी मोठं वादळ वाऱ्याने मंडपाचे मोठे नुकसान झाले। चंद्रकांत पाटील हे भाषण करताना त्याच वेळी पाऊस सुरू झाला। लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन भाषण ऐकले। पहा ते सर्व व्हिडिओ। मनापासून धन्यवाद देतो आणि एकच जाता जाता बोलतो दादांना जास्त की येणाऱ्या 31 ऑगस्टला दादा येणाऱ्या 31 ऑगस्टला आम्ही 1 लाखाचा मेळावा आम्ही त्या जागेवर घेतो। तो पण म्हणजे त्यांचा सगळा कार्यक्रम नीट होईल। पावसात भिजायची आपण कोणीच काळजी करत नाही ना। आज या ठिकाणी आई प्रतिष्ठान आणि माणुसकी प्रतिष्ठान, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे आणि माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारत जाधव या दोघांनी मिळून महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी 4 चांगल्या योजना आणल्या, त्याबद्दल सत्कार करायचा ठरवला शासनाचा। त्याच्यामध्ये पहिली योजना आहे की यापुढे प्रत्येक महिला 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिलेच्या अकाउंटला दरमहा 1500 रुपये डायरेक्ट मंत्रालयातून अकाउंटला येणार आहे। ही पहिली एका अर्थाने आपल्या सगळ्यांसाठीची घोषणा किंवा निर्णय सरकारने केला आहे। आताच आम्ही इथल्या ई-सेवा केंद्रात जाऊन आलो, तिथे जाऊन आपण आपलं नाव नोंदवायचं आहे। दुसरं आपल्या मुलींचं शिक्षण अगदी पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल सगळं सरकारने माफ केलं, ते 100% ही सरकार भरणार आहे। तिसरी गोष्ट, वर्षाला 3 गॅस सिलेंडर आपल्याला मोफत मिळणार आहे। आणि चौथं म्हणजे ज्या महिला रिक्षा चालवतील त्यांना सरकारच्या वतीने रिक्षा मिळणार आहे। आपला त्याच्यातला वाटा हा केवळ 20% राहील, बाकी सगळे सरकार भरेल आणि रिक्षाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपलं घर चालू शकू। अशा 4 दरमहा 1500 रुपये अकाउंट, मुलींची फी माफ, आपल्याला पिंक म्हणजे गुलाबी रंगाची रिक्षा जी केवळ महिलांना मिळेल आणि सगळ्यात पहिले वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री, अशा अनेक योजना सरकारने आणलेल्या आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण जे सरकारचं अभिनंदन केलंय ते माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवतो। आपला सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय आहे तो ही जागा आपली आहे आणि त्या जागेवर आपली घरं होणं। जवळजवळ त्याची पूर्तता होत चाललेली आहे। 31 ऑगस्टला आपला जो या ठिकाणी मोठा मेळावा आहे त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना त्या मेळाव्याला मी घेऊन येणार आहे। त्यावेळेला आपण याचं भूमिपूजन करू, त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे। तर ही आपली जागा आहे, आपल्या हक्काची जागा आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या जागेतला आपला वाटा मिळाला पाहिजे, आपल्याला घरं मिळालं पाहिजे। काही जणांची घरं झाली आहेत तर त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही, तो प्रश्न सुद्धा मार्गी लागला पाहिजे। म्हणून पाऊस येतो आहे हे लक्षात घेऊन, त्याच्यानंतर तुम्हा सगळ्यांचं जेवण या ठिकाणी आहे हे लक्षात घेऊन मला पंढरपूरला जायचं आहे। कारण 17 तारखेला आपल्याला माहिती आहे की सगळ्या महाराष्ट्राचे वारकरी इथे पोहोचतात, त्याचं व्यवस्था नीट मार्गी लागले की नाही बघायला मला पालकमंत्री जायचं आहे। त्यामुळे मी आता हा कार्यक्रम इथे संपला असं घोषित करतो। काही जणांचे सत्कार या ठिकाणी व्हायचे होते, ते सत्कार हे त्यांच्या घरी जाऊन सत्कार होतील आणि कुठल्याही गोंधळ गडबड न करता या ठिकाणी आपण जेवण करून आपण घरी जाऊ। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।